काय लावलंय? काय लावलंय? काय काय लावलंय का? कटिंग मशीन, ग्रास कटिंग. अरे त्याला बंद करायला सांग ना. तरी आवाज येतो आहे. हा, 9 मंत्र्यांचे राजीनामे होतील असं तुम्ही सांगितलं होतं. हो. मात्र नाही, जपून बोला. 9 मंत्र्यांचे राजीनामे होतील असं मी बोललो नाही. 9 मंत्र्यांचा सहभाग. 9 मंत्री कडवट भक्त आहेत. 9 मंत्री, माजी मंत्री भक्त आहेतच ना. पण एकाचंही नाव समोर आलेलं नाही. यालाच राजकारण म्हणतात. देवेंद्र फडणवीस जे असं म्हणतात, या प्रकरणात राजकारण करू नका. तुम्ही राजकारण केलं तर आम्ही राजकारण करू. कोणीच राजकारण कोण करते? राजकारण कशाला म्हणतात हे मी त्यांना सांगतो. आता या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आपण घेतला, कारण त्या बाई सॉफ्ट टार्गेट होत्या. पण ते जे कोणी खरात बाबा आहेत त्यांना बळ देणारे लोक आपल्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांना वाचवायचं आहे, त्यांच्यापर्यंत धागेदोरे पोचू नयेत. मी असं म्हणालो की त्यांना सहआरोपी करा. आपण या महाराष्ट्रामध्ये जे शाहू फुले आंबेडकर, संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराचे आपण लोक आहोत. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे त्यांची भूमिका अशा प्रकारच्या बोळाला उत्तेजन देण्याची कायम राहील. आपण पाहण्या गेल्या काही वर्षामध्ये किंवा काही काळामध्ये सत्ता स्थापनेसाठी, मतं मिळवण्यासाठी असे असंख्य बोवाणी महाराष्ट्राने राजकारणामध्ये आणले. त्यांनी वारकरी संप्रदायाला राजकारणामध्ये ओढलं या लोकांनी. त्याच्यामुळे त्यांना ह्या लोकांचं वावडं नाही. काय सांगा, उद्या भविष्यामध्ये खरात बाबाचे खूपच अनुयायी आहेत म्हणून त्यांना भाजपमध्ये सुद्धा शुद्ध करून घेतलं जाईल. जे मंत्री किंवा जे इतर लोक आहेत त्यांची चौकशी सुद्धा व्हायला पाहिजे की तुमचं असं आत्मबल का घसरलं, विश्वास का ढेपाळला मंत्री असताना की तुम्हाला या बाजीचा आधार घ्यावा लागला. मुख्यमंत्री त्यांचे लोक काय म्हणतात, काय ते म्हणे पाणी दिलं कुठल्या तरी त्या बाबाच्या. कोणत्या साली पाणी दिलं, कोणत्या कॅबिनेटचे पाणी, कॅबिनेटची उपसमिती होती अशी माझी माहिती आहे. त्या उपसमितीवर कोण होतं याची जरा माहिती घेऊन. आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपल्याकडून अत्यंत जबाबदार विधानं आणि भूमिका येणं गरजेचं अशा संवेदनशील प्रश्नावर तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं आहे म्हणून काही काळापूर्वी जे दुसरं सरकार होतं त्याने अमुक केलं. हे अत्यंत थोतांडी प्रश्न आहेत किंवा भूमिका आहेत. या मूळ प्रश्न असा आहे की तुमच्या मंत्रिमंडळातले देवेंद्रजी, मी काय ऐकतो ते समजून घ्या, तुमच्या मंत्रिमंडळातले कोणते मंत्री सातत्यानं त्या खरात बाबांकडे जात होते, त्यांना सर्व गुन्ह्यांची कल्पना होती. तुमच्या मित्र पक्षातले आमदार खासदार तिथे जात होते, ते त्यांना ताकद देत होते, बळ देत होते. मी असं कधीच म्हणणार नाही की ज्या नेत्यांबरोबर सुद्धा त्यांचे फोटो आहेत. कोणी कधी फोटो काढू शकतो. तसे फोटो पाहिलं तर बरोबर देवेंद्रजींबरोबर आहेत, चंद्रकांत पाटलांबरोबर आहेत ना. राधाकृष्ण विखे पाटील तर पाटावर बसून विधी करतायत, करंगलीनं पाणी सोडतायत. याच्यात जात नाही. मी एवढंच म्हणालो की तुमच्या मंत्रिमंडळातले जे भगतगण आहेत त्यांच्याविषयी तुमची भूमिका काय आहे. एक तर तुम्ही राम प्रतिष्ठानमध्ये या सगळ्यांसाठी, या भोंदूगिरी विरुद्ध
ते त्यांचं तुलन, तर त्यांना महाराष्ट्राच्या धडे देण्यासाठी त्यांच्यासाठी एखादं शिबिर ठेवा या मंत्र्यांसाठी, की महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्राची परंपरा काय आहे हे त्यांना सांगा. यात कोणीही राजकारण आणत नाही. राजकारण जर कोणी आणत असतील तर देवेंद्रजी आपण करताय, करू नका. ज्यांनी ज्यांनी अघोरी पूजा केल्या किंवा तिथे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पूजा केल्याची चर्चा, त्यांच्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायद्यानुसार